केआयटी कॉलेजच्या एचओडीवर विनयभंगाचा गुन्हा. गोकुळ शिरगाव पोलिसांची कारवाई. गोकुळ शिरगाव येथील एका नामांकित आयटी कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॉलेजमधील सिव्हिल एन्व्हायरमेंट विभागाचे विभाग प्रमुख एचओडी यांनी 20 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी ही मूळची पंढरपूर येथील असून सध्या गोकुळ शिरगाव परिसरात वास्तव्यास आहे. संबंधित कॉलेजमधील सिव्हिल एन्व्हायरमेंट विभागाचे एचओडी सौरभ संजय जोशी राहणार स्मृती अपार्टमेंट बाबू जमाल दर्गाजवळ कोल्हापूर यांनी नोव्हेंबर 2025 ते 4 मार्च 2026 या कालावधीत वारंवार विद्यार्थिनीला आपल्या केबिनमध्ये बोलवून घेतल्याचं तक्रारीत नमूद आहे. तक्रारीनुसार आरोपी जोशी याने विद्यार्थिनीला वारंवार फोन व मेसेजेस करून भेटण्यासाठी बोलवले. केबिनमध्ये भेटायला गेल्यावर त्याने विद्यार्थिनीशी गैरवर्तन करत मिठी मारून तिचा विनयभंग केला असा आरोप करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित विद्यार्थिनीने 7 मार्च 2026 रोजी पहाटे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सौरभ जोशी याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विनयभंग, लैंगिक छळ आणि पाठलाग करण्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची नोंद पोलीस अंमलदार अनिता रसाळ यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम करीत आहेत.